आता पुढे जे गाणं तुम्ही ऐकणार आहात या संगीतकारानं आपला ठसा फार वेगळ्या पद्धतीने उमटवला. अत्यंत उडत्या चालीची गाणी, दादा कोंडकेंच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटामध्ये संगीत एवढ्या पुरतच मर्यादित न राहता हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी आपली वेगळी मोहोर उमटवली. याच संगीतकाराचं गाणं घेऊन येते आजची आपली पुढची कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूया गिरीजा ओळखीचं. अरे ओ दमन 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 जरा बाईंशी जरा बोलू द्या मला. गिरिजाबाई काय बात आहे. साजन येणार की नाही मला माहिती नाही. पब्लिक फार येडं केलं तुम्ही. खाओ वा वा. बाकी गाणं कसं झालं ते तर आहेत तिथे बसलेले. विचारूयात गिरिजा, तू जर का अशीच दिसत राहिलीस आणि अशीच ठुमकी लावत गात राहिलीस तर तुझा साजन, तुझा सखा, तुझा सुहृद तर तो नक्कीच येणार की. असं कुठं पळून जाणार आहे. काय काय सुंदर गायलीस, काय गोड गायलीस. माहिती आहे तुला हे गाणं अर्थातच कंपोज केलंय खरं राम लक्ष्मणांनी आणि त्यावेळेला ते रेकॉर्ड झालेलं जुनं गाणं आहे. परंतु सुरेखाताईंनी ते इतकं परत पुन्हा त्याला पुनरुज्जीवित केलं आणि लोकांपर्यंत परत एकदा पोहोचवलं की नव्याने लोक ऐकायला लागले. तर त्यामुळे त्यांची एकदम आठवण झाली. त्या गातात त्यावेळेला एकदम ठसक्यात ठुमक्यात गातात. तर तुझं गाणं ऐकून आणि बघून त्यांची आठवण झाली. ही कॉम्प्लिमेंट आहे. थँक्यू सो मच. इतकी छान ॲक्ट्रेस, अधिक चांगली नर्तकी आणि आता अधिक चांगली गायिका, पार्श्वगायिका सुद्धा होऊ शकणार असेल तर म्हणजे मजा येईल. अवधूत म्हणाल तसं खूप छान गायलीस. त्यातला नखरा इतका छान दिलास तू. आणि मुख्य म्हणजे तुझ्यातला अल्लडपणा आणि अवखळपणा आणि ह्या गाण्यातला नखरेलपणा हे सगळं मिक्स होत होतं. पण राम लक्ष्मणांच्या संगीताची कमाल आहे. त्यांनी हिंदी चित्रपट हम साथ साथ है किंवा मैंने प्यार किया, हम आपके है कौन, ही सुद्धा राम लक्ष्मणांचंच म्युझिक आहे. किती हिट, सुपरहिट गाणी झाली त्यांची. त्यामुळे त्यांना या निमित्ताने पुन्हा आपण एकदा सादर करतो रंगमंचावर. सुवर्ण काळातला फार मोठा हात असलेलं राम लक्ष्मणांचं म्युझिक तू आज छान प्रकारे सादर केलंस. धन्यवाद. थँक्यू सो मच.
थँक्यू. वंदनाताईंनी ध दिलाय, अवधूतने प दिलाय. आता टेन्शन कमी झालंय. हो. बर, सुरेखाताईंचा मगाशी उल्लेख झाला आणि तू सुरेखाताईंची नक्कल सुद्धा थोडीशी करतेस. तर मलाही आवडेल, आम्हा सगळ्यांनाच आवडेल. सुरेखाताई बघत असतील तर त्यांनाही आवडेल. एक छोटाशी झलक. भेटे तरायाच्या सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवनाचा भार. का हो, पोचला का बाण? क्या बात आहे. मला मला माहित नव्हतं की ही नक्कल ती उटकी चांगली करतेस, पण चांगलं घ्यायला हरकत नसते. म्हणजे बाण पोचला का सोडता हे जर का अख्खं गाणं तू असं गायला असतं तुला नी दिला असता मी. तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.